सो वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल इझी नर्सिंग स्टडी. तर आज आपण सायकोलॉजीचा फर्स्ट टॉपिक बघणार आहोत, जो GNM फर्स्ट इयर आणि BSc फर्स्ट सेमिस्टरसाठी आहे. तर इंट्रोडक्शन. सायकोलॉजी इज ॲन ऑफस्प्रिंग सब्जेक्ट ऑफ फिलॉसॉफी. म्हणजेच सायकोलॉजी हा जो सब्जेक्ट आहे तो फिलॉसॉफी सब्जेक्टपासून डिराईव्ह केलेला आहे किंवा घेतलेला आहे. सो द नेक्स्ट इंट्रोडक्शन इज सायकोलॉजी इज ॲन ग्रीक वर्ड. तर सायकोलॉजी हा जो वर्ड आहे हा दोन वर्डपासून बनलेला आहे, जो ग्रीक आहे, सायकी अँड लोगस. तर सायकी म्हणजेच सोल अँड लोगस म्हणजे स्टडी. सो लेटर विलियम जेम्स यूज्ड द टर्म माइंड विच रिप्लेस्ड द सोल. तर नंतर विलियम जेम्स यांनी जे सोल शब्द वापरलेला आहे तो रिप्लेस केला कशासोबत, तर माइंडसोबत. असे बऱ्याच सायंटिस्टने वेगवेगळे आपल्या त्यांचं ओपिनियन दिलेलं आहे सायकोलॉजीच्या मिनिंगसोबत. सो अगेन लेटर द फिजिओलॉजी सायंटिस्ट चेंज्ड द कॉन्शियसनेस ऑर बिहेवियर. अजून एक सायंटिस्ट होते तर विल्हेल्म वुंड यांनी परत चेंज केलं बिहेवियर. Again later the psychology scientist changed it to the consciousness or behavior. तर परत अजून एका सायंटिस्टने, यांचं नाव होतं विल्हेल्म वुंड, यांनी परत हे जे सोल आहे किंवा माइंड आहे हे रिप्लेस केलं कशासोबत, तर कॉन्शियसनेस ऑर बिहेवियर. तर सो फायनल डेफिनेशन ऑफ सायकोलॉजी इज अन स्टडी ऑफ कॉन्शियसनेस ऑर बिहेवियर ऑफ ॲन ह्युमन. Definition of psychology. So psychology is the science and study of human and animal behavior. So our next definition is psychology is the science which aims us give us better understanding and control of the behavior of the organism as a whole. तर सायकोलॉजी काय आहे, एक प्रकारचं सायन्स आहे जे आपल्याला अंडरस्टँडिंग करून देतं कशाचं, तर आपल्या बिहेवियरचं. नेक्स्ट डेफिनेशन इज सायकोलॉजी इज द सायन्स वेअर ॲन इंडिव्हिज्युअल ऑर ॲटलिस्ट प्रॅक्टिशनर कॅन फाइंड द कॉज ऑफ अल्टर्ड ॲबनॉर्मल बिहेवियर बाय यूजिंग सायंटिफिक मेथड्स. म्हणजेच सायकोलॉजीच्या माध्यमातून आपण एक ॲबनॉर्मल इंडिव्हिज्युअलचा बिहेवियर प्रेडिक्ट करू शकतो, कशात, सायंटिफिक मेथड्सचा वापर करून. सो या तीन डेफिनेशन्स आहेत सायकोलॉजीच्या. सो द फर्स्ट डेफिनेशन इज सायकोलॉजी इज द सायन्स अँड स्टडी ऑफ ह्युमन अँड ॲनिमल बिहेवियर. सो नेक्स्ट डेफिनेशन इज सायकोलॉजी इज द सायन्स विच एम्स टू गिव्ह अस बेटर अंडरस्टँडिंग अँड कंट्रोल ऑफ द बिहेवियर ऑफ द ऑर्गॅनिझम ॲज अ होल. So third definition is psychology is the science where an individual or at least practitioner can find the cause of altered or abnormal behavior by using scientific methods. Next आपण बघणार आहोत branches of psychology. So the branches of psychology are divided into two major categories. So the first category is pure psychology and second category is applied psychology. सो प्युअर सायकोलॉजीमध्ये परत सब पॉईंट्स आहेत किंवा सब ब्रांचेस आहेत. तर यामध्ये पहिली ब्रांच आहे जनरल सायकोलॉजी. सो जनरल सायकोलॉजी इट स्टडीज रूल्स अँड प्रिन्सिपल्स अँड थेरीज ऑफ सायकोलॉजी इन रिलेशन टू स्टडी द बिहेवियर. जनरल सायकोलॉजी म्हणजेच काय, हे नॉर्मल पीपल किंवा नॉर्मल जे बिहेवियर असतो याचा स्टडी करतात विथ द रूल्स, प्रिन्सिपल्स अँड थेरीज ऑफ सायकोलॉजी, ज्या की युनिव्हर्सल एक्सेप्टेड आहेत. So the next branch is abnormal psychology. So abnormal psychology studies mental disorders and their causes and treatments. So abnormal psychology ही जी ब्रांच आहे या ब्रांचच्या माध्यमातून आपण वेगवेगळे मेंटल डिसऑर्डर्स आणि त्याचे कॉजेस किंवा ट्रीटमेंट डिस्क्राईब करू शकतो. नेक्स्ट सोशल सायकोलॉजी. सोशल सायकोलॉजी म्हणजेच इट डील्स विथ द ग्रुप ऑफ बिहेवियर अँड पब्लिक ओपिनियन्स अँड बिलीव्स. सो जसं डेफिनेशन ऑफ सायकोलॉजी इट स्टडीज द ह्युमन बिहेवियर, सेम पॅटर्नमध्ये सोशल सायकोलॉजी म्हणजेच आपण सोशल सायकोलॉजीमध्ये ग्रुप ऑफ बिहेवियरचा स्टडी करत असतो आणि यामध्येच पब्लिक ओपिनियन्स, बिलीव्स हे सगळं येतं. नेक्स्ट फिजिओलॉजिकल सायकोलॉजी. सो द फिजिओलॉजिकल सायकोलॉजी एक्सप्लेन्स बायोलॉजिकल अँड फिजिओलॉजिकल बेसिस ऑफ बिहेवियर.
बायोलॉजिकल अँड फिजिओलॉजिकल बेसिस म्हणजे काय, जे काही फिजिकल ॲक्टिव्हिटी असतील किंवा जे काही फिजिकल स्ट्रेन असेल त्याचा इफेक्ट आपल्या मेंटल ॲबिलिटीवर किंवा अफेक्टिव्ह मॅनरवर कसा पडतो ह्यालाच म्हणायचं फिजिओलॉजिकल सायकोलॉजी. म्हणजेच काय, जर समजा हंगर लीड्स टू द इरिटेशन, हंगर लीड्स टू इरिटेशन म्हणजेच काय, जेव्हा आपल्याला जास्त भूक लागत असते तेव्हा आपण वाट बघून बघून नंतर आपल्याला चिडचिडापणा चालू होतो. तर हेच आहे फिजिओलॉजिकल सायकोलॉजी. म्हणजेच फिजिओलॉजिकल जे काही बेसिस असतील तर ते मेंटल ॲबिलिटीला किंवा अफेक्टिव्ह मॅनरला अफेक्ट करतात. नेक्स्ट ब्रांच आहे पॅरासायकोलॉजी. सो पॅरासायकोलॉजी डील्स विथ द एक्स्ट्रा सेन्सरी परसेप्शन विच कॉजेस ऑफ रिबर्थ अँड टेलिपॅथी. तर पॅरासायकोलॉजी ही जी ब्रांच आहे ही टेलिपॅथीला डिस्क्राईब करू शकते किंवा एक्स्ट्रा सेन्सरी परसेप्शनला डिस्क्राईब करू शकते. सो आवर नेक्स्ट मेजर कॅटेगरी और मेजर ब्रांच इज ॲप्लाइड सायकोलॉजी. तर ॲप्लाइड सायकोलॉजीमध्ये सगळ्यात पहिली सब ब्रांच आहे एज्युकेशनल सायकोलॉजी. तर एज्युकेशनल सायकोलॉजी इट ट्रायज टू अप्लाय सायकोलॉजिकल एक्सपेरिमेंट्स, प्रिन्सिपल्स, थेरीज इन एज्युकेशनल सिच्युएशन्स. तर सायकोलॉजीमध्ये वेगवेगळ्या सायंटिस्टनं ज्या काही थेरीज मांडलेल्या आहेत किंवा जे काही सिद्धांत मांडलेले आहेत त्याचा उपयोग आपण एज्युकेशनमध्ये करत असतो, एज्युकेशनल सिच्युएशनमध्ये करत असतो. सो नेक्स्ट सब ब्रांच इज क्लिनिकल सायकोलॉजी. It describes the causes of mental illness, abnormal behavior of patient and suggest treatment. तर ही जी क्लिनिकल सायकोलॉजी ब्रांच आहे ही मेंटल इलनेस डिस्क्राईब करते आणि ॲबनॉर्मल बिहेवियर प्रेडिक्ट करण्यासाठी हेल्प करते. सो नेक्स्ट सब ब्रांच इज इंडस्ट्रियल सायकोलॉजी. इंडस्ट्रियल सायकोलॉजी इज रिफर्स टू स्टडी ऑफ ह्युमन बिहेवियर इन रिलेशन टू इंडस्ट्रियल एन्व्हायरमेंट. सो विथ द हेल्प ऑफ सायकोलॉजी जे काही इंडस्ट्रियल एन्व्हायरमेंट असेल आपण एम्प्लॉईज जे असतात त्यांचा मॉरल हाय करण्यासाठी सायकोलॉजीचा वापर करतो. फोर्थ ब्रांच इज अ लीगल सायकोलॉजी. सो लीगल सायकोलॉजी डील्स विथ द बिहेवियर ऑफ अ पर्सन लाईक क्लायंट्स, क्रिमिनल्स अँड विटनेसेस एक्सेट्रा. तर ही जी सायकोलॉजी आहे या माध्यमातून आपण जे काही क्रिमिनल्स असतील, जे काही विटनेस असतील यांचा बिहेवियर प्रिडिक्ट करण्यासाठी आपण याचा वापर करतो. तर आपली फिफ्थ ब्रांच आहे अप्लाइड सायकोलॉजीची मिलिटरी सायकोलॉजी. सो मिलिटरी सायकोलॉजी इट यूज सायकोलॉजिकल प्रिन्सिपल्स अँड टेक्निक्स इन मिलिटरी टू कीप मॉरल ऑफ सोल्जर्स अँड सिटिझन्स हाय ड्युरिंग वॉर टाईम. तर सिक्स्थ ब्रांच आहे पॉलिटिकल सायकोलॉजी. सो पॉलिटिकल सायकोलॉजी uses the principles in studying politics and deriving the political grains. These are the branches of the psychology which are divided in major two categories, pure psychology and applied psychology. In pure psychology, there are general psychology, abnormal psychology, social psychology, physiological psychology, parapsychology, developmental psychology, experimental psychology and geopsychology. And in other branch, in applied psychology, educational psychology, clinical psychology, industrial psychology, legal psychology and military psychology and political psychology. So these are the branches of the psychology. So thank you.